नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, मागील तासाला आपण कविता 9वी घर ह्या कवितेचा भावार्थ, ओळींचा अर्थ समजून घेतला, बरोबर हो की नाही? आणि तुम्हाला मी ही कविता घरी वाचायला सांगितली होती. ज्या मुलांनी ह्या कवितेचे वाचन केले त्या सर्व विद्यार्थ्यांना व्हेरी गुड. मुलांनो, या कवितेत कवीने घर कशाला म्हणावे ह्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे, बरोबर की नाही? तर पुन्हा एकदा आज आपण ह्या कवितेचा भावार्थ थोडक्यात समजून घेऊया. त्यानंतर आपण ह्या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तर प्रथम मी ह्या कवितेचे वाचन करते. तुम्ही सुद्धा पुन्हा माझ्यासोबत ह्या कवितेचे वाचन करायचे आहे. कविता 9वी घर, कवी धुंडीराज जोशी. घर नाही चार भिंती, घर असते देखण्याकृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. घर नाही नुसत्या खोल्या, घरात हव्या भावना ओल्या. घरात हवा जिव्हाळा, घर शिक्षणाची पहिली शाळा. घर नाही नुसता पसारा, घर नाही केवळ निवारा. घराला असते कहाणी, घराला असतो आपला चेहरा. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. घराने असावे सावधान, घराने द्यावे समाधान. घराने ठेवावे काळाचे भान, जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. घरात आईचे अपार कष्ट, आई सांगते सुंदर गोष्ट. घरात आजोबा गपिष्ट, आईच्या हातचे जेवण चविष्ट. तर मुलांनो, कविता ऐकली तुम्ही? ओके. तर कवी आपल्याला ह्या कवितेमध्ये सांगत आहेत की घर म्हणजे नुसते दगड, विटा, सिमेंटपासून बनविलेल्या चार भिंतीने तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर अशी कलाकृती असते. ती एक आनंदी वास्तू असते, म्हणजेच इमारत असते. घराला फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही, तर घर म्हणजे जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते. घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो. घर म्हणजे फक्त पसारा किंवा निवारा नसून त्याला स्वतःचा असा एक चेहरा असतो, एक कहाणी असते, एक इतिहास असतो. घराला स्वतःची अशी एक ओळख असते, घराचा एक स्वभाव असतो. घरापासूनच आपण पाहायला, चालायला, बोलायला, धावायला, लढायला व दुःखाचे डोंगर चढायला शिकतो. घराने सतत सावधान व समाधानी असावे, म्हणजेच घरातील व्यक्तींनी सतत सावधान व समाधानी असावे. घराने सतत काळाचे भान ठेवावे. त्याने नवीन नवीन मूल्य स्वीकारावीत व नवीन नवीन ज्ञान आत्मसात करावे. म्हणजेच घरातील व्यक्तींनी नवीन जी मूल्य असतात ती स्वीकारावीत. बदलत्या काळाप्रमाणे घरातील माणसांनी बदलले पाहिजे. घरात आई अपार कष्ट करत असते. घरामध्ये घरासाठी ती खूप कष्ट सोसते
आजी सतत घरातल्या लहानग्या मुलांना गोष्टी सांगते, तर आजोबा सतत सर्वांशी गप्पा मारत असतात. घरी आई जे सर्वांसाठी जेवण बनवते ते अतिशय चविष्ट, रुचकर असते. अशा प्रकारे मुलांनो, कवी धुंडीराज जोशी यांनी आपल्या ह्या कवितेत घराचे वर्णन केले आहे. आपण हे मागील तासाला सविस्तररित्या अभ्यासले होते, बरोबर की नाही? तर आता आपण ह्या कवितेचा स्वाध्याय समजून घेणार आहोत. ओके. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न त्यातला, माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? कुठे बरं होते सुरू माणसाची पहिली शाळा? घरामध्येच. माणसाची पहिली शाळा घरामध्ये सुरू होते. दुसरा प्रश्न, घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात बरं? सांगा पटकन उत्तर. घराने नवीन मूल्ये व नवीन ज्ञान जवळ करावे. घराने नवीन मूल्ये व नवीन ज्ञान जवळ करावे. आईच्या हातचे जेवण कसे असते? आईच्या हातचे जेवण कसे असते? आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. पुन्हा एकदा बघा मुलांनो, माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? माणसाची पहिली शाळा घरामध्ये सुरू होते. घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? घराने नवीन मूल्ये व नवीन ज्ञान जवळ करावे. आईच्या हातचे जेवण कसे असते? आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. समजलं मुलांनो? ओके. आता आपण पुढे बघूया. पुढचा प्रश्न, खालील आकृती पूर्ण करा. घर व्यक्तीला काय काय शिकवते? काय बरे शिकवते घर व्यक्तीला? सांगा. घर व्यक्तीला चालायला, पाहायला, धावायला, लढायला, दुःखाचा डोंगर चढायला शिकवते. घर व्यक्तीला काय काय शिकवते बरं? चालायला, पाहायला, धावायला, लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. तर मुलांनो, समजलं तुम्हाला? ओके. पुढचा प्रश्न बघूया. पुढे बघा. प्रश्न दुसरा, कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे ते लिहा. कसे बरे वर्णन केले आहे कवीने? घर म्हणजे केवळ 4 भिंती नसून सुंदर आनंदी वास्तू आहे. तिथे भावनांचा ओलावा असतो. घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा असते. घर आपल्याला पाहायला, धावायला, चालायला शिकवते. प्रत्येक घराची एक कहाणी असते. घर दुःखाशी लढायला शिकवते. तिथे नवीन मूल्ये व नवीन ज्ञानाची समृद्धी असते. घरात आईचे कष्ट, तिची माया, आजीच्या गोष्टी, आजोबांच्या गप्पा यांचा खजिना असतो. समजलं मुलांनो? ओके. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न चौथा, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. मुलांनो, प्रश्न पुन्हा एकदा ऐका. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. म्हणजे शब्दाच्या शेवटी जे अक्षर येते तसंच दुसरं जे अक्षर असेल ते पण शेवटचं अक्षर सेम असलं पाहिजे. बघा, पहिलं काय दिलं आहे? वस्तू. वस्तू, स्तू हे शेवटचं अक्षर, बरोबर. आणि असंच दुसरं कोणता शब्द आहे की त्याचं पण शेवटचं अक्षर स्तू आहे? वास्तू. वस्तू, वास्तू. खोल्या, खोल्या, ओल्या, ल्या, ल्या शेवटी आला आहे. जिव्हाळा, आता शेवटचं अक्षर कोणतं आहे? ळा.
तर जिव्हाळा शाळा, शाळाचं पण शेवटचं अक्षर ळा आहे. पसारा निवारा, रा आला आहे. पाहायला, धावायला, सावधान समाधान, न शेवटी आला आहे. भान ज्ञान, गोष्ट कष्ट, चविष्ट गपिष्ट. पुन्हा एकदा बघा, वस्तू वास्तू, खोल्या ओल्या, जिव्हाळा शाळा, पसारा निवारा, पाहायला धावायला, सावधान समाधान, भान ज्ञान, गोष्ट कष्ट, चविष्ट गपिष्ट. तर मुलांनो, तुम्हाला फरक समजतोय ना? जो शेवटचं अक्षर आहे ते सेम दिसत आहे, बरोबर की नाही? ओके, चला पुढचा प्रश्न आता आपण बघूया. प्रश्न 5, योग्य पर्याय निवडा. मुलांनो, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला कवितेची ओळ दिली आहे आणि त्या कवितेचा अर्थ 3 ऑप्शनमध्ये दिला आहे. आपण कवितेचा भावार्थ समजून घेतला की नाही? ओके, तर बघा, पहिला आहे घरात हव्या भावना ओल्या. ह्याचा अर्थ आपल्याला 3 ऑप्शनमध्ये दिला आहे. त्यामधला एक ऑप्शन राईट आहे. तो कोणता आहे तो बघायचा आहे. तर पहिला ऑप्शन दिला आहे घरातील व्यक्तींनी रडावे. म्हणजे घरातील व्यक्तींनी रडल्यामुळे भावना ओल्या होणार आहेत का? नाही. घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे. परस्परांवर म्हणजे एकमेकांवरती प्रेम करणे. आणि तिसरा आहे घरातील एक व्यक्ती भावना नावाची असावी. म्हणजे इथे तिसऱ्या ऑप्शनमध्ये असं सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये एका तरी व्यक्तीचं नाव भावना असलं पाहिजे. असं आहे का? नाही. तर सेकंड ऑप्शन राईट आहे. घरातील व्यक्तींनी परस्परांवर म्हणजे एकमेकांवर प्रेम करावे. ओके, आता ब बघा, घर शिक्षणाची पहिली शाळा. ह्याचा अर्थ घरामध्ये बालमंदिर भरते. घरापासून शिक्षणाला सुरुवात होते. घराच्या शाळेत नाव घातले जाते. आता मुलांनो, घर शिक्षणाची पहिली शाळा ह्या ओळीचा अर्थ काय आहे? घरापासून शिक्षणाला सुरुवात होते. घरामध्ये बालमंदिर भरते का? नाही. घराच्या शाळेमध्ये, अशी घराची कोणती शाळा असते का त्यामध्ये आपल्याला नाव घातलं जाते, ॲडमिशन घेतलं जाते? नाही. तर आन्सर काय आहे? घरापासून शिक्षणाला सुरुवात होते. ओके, पुढे बघा, क जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान. म्हणजे काय? तर पहिला ऑप्शन दिला आहे नवी मूल्ये व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे. म्हणजे नवीन मूल्य आणि नवीन ज्ञान आहे त्याच्या बाजूला जाऊन आपण राहायचं. असं आहे का? नाही. पुढे, रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावी. आपल्या घरातील माणसं प्रत्येक मूल्य आणि ज्ञानासाठी पुस्तकं वाचत असतात का? नाही. तिसरं, काळानुसार मूल्ये व ज्ञानातील बदल स्वीकारावेत. तर आन्सर काय आहे? काळानुसार मूल्ये व ज्ञानातील बदल स्वीकारावे. म्हणजे जसं आपलं जग बदलत चाललं आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा काय केलं पाहिजे? बदललं पाहिजे. तर मुलांनो, आन्सर बघा काय होतं? पहिल्याचं घरात हव्या भावना ओल्या म्हणजे घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे. दुसरं, घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे घरापासून शिक्षणाला सुरुवात होते. आणि तिसरं, जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान म्हणजे काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे. ओके, तर पुढचा प्रश्न आहे खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा. आपल्याला काही शब्द दिले आहेत आणि त्याचे अर्थ आपल्याला लक्षात ठेवायला सांगितले आहेत. मुलांनो, हे जे शब्द आणि त्याचे अर्थ आहेत हे फक्त 6th स्टँडर्ड पुरतीच नाही आहेत, तर हे आपल्याला पुढे पण अभ्यासक्रमात उपयोगात येणारे आहेत. म्हणून आपण हे शब्द आणि त्याचे अर्थ लक्षात ठेवले पाहिजेत. जसं आपण समानार्थी विरुद्धार्थी लक्षात ठेवतो की नाही, तसेच हे पण शब्दाचे अर्थ आपण लक्षात ठेवले पाहिजेत.
तर पहिला बघा चविष्ट. चविष्ट म्हणजे चव असणारे, रुचकर. आपण जेवण वगैरे बनवतो त्याची चव असते की नाही. जर चव नसेल तर ते जेवण आपल्याला आवडते का? नाही. म्हणून चविष्ट या शब्दाचा अर्थ आहे चव असणारे. दुसरा विशिष्ट. विशिष्ट म्हणजे ठराविक प्रकारचा. विशिष्ट म्हणजे काय? ठराविक प्रकारचा. तिसरा भ्रमिष्ट. भ्रम झालेला, भास होणे. भ्रम म्हणजे काय? भास, बरोबर. मग भास झालेला. गपिष्ट. गपिष्ट म्हणजे गप्पा मारणारा, जो बडबडत राहतो ना, त्याला काय म्हणतात? गपिष्ट. कोपिष्ट. कोपिष्ट म्हणजे रागावलेला. कोपिष्ट म्हणजे काय? रागावलेला. अनिष्ट. अनिष्ट म्हणजे योग्य नसलेले. अनिष्ट म्हणजे काय? योग्य नसलेले. म्हणजे निष्ठ म्हणजे योग्य असलेले, अनिष्ट म्हणजे योग्य नसलेले. तसाच अजून एक शब्द बघा, गर्विष्ठ. हा आपण शब्द ऐकला आहे की नाही. गर्विष्ठ म्हणजेच काय झाला? गर्व करणारा. त्याचा अर्थ काय असतो? गर्व करणारा. आपण प्राऊडी असं म्हणतो बघा, त्यांनाच काय म्हणतात? गर्विष्ठ. तर मुलांनो, तुम्ही हे शब्द ऐकले, त्याचा अर्थ समजला? ओके. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला. पुन्हा एकदा ऐका. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला. एकाच प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत बघा. लिंग ओळखायचं आहे आणि वचन बदलायचं आहे. प्रश्न 1 दिला आहे आणि त्यासाठी 2 प्रश्न आहेत. म्हणजे एक शब्द दिला आहे आणि त्यासाठी 2 प्रश्न आहेत. लिंग ओळखा. ओळखा म्हणजे ते ओळखणे. पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे. आणि वचन बदला म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन. हे तुम्ही ग्रामर शिकला आहात की नाही? ओके. तर 3 कॉलम दिले आहेत बघा. पहिला शब्द म्हणजे क्वेश्चन दिला आहे, त्यानंतर लिंग ओळखायचे आहे, कोणतं लिंग आहे ते, आणि त्यानंतर वचन काय करायचं आहे? बदलायचं आहे. त्यांनी आपल्याला एक्झाम्पल म्हणून उदाहरणार्थ बघा काय दिलं आहे. एक घर. घर हे काय झालं? आता लिंग ओळखायचं असेल आपल्याला तर आपल्याला 3 शब्द उपयोगी पडतात, माहिती आहे ना? तो, ती, ते, बरोबर की नाही? तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे नपुंसकलिंगी. ओके, समजलं तुम्हाला? लिंग ओळखायला 3 गोष्टी आपल्याला, 3 जे शब्द उपयोगी पडतात. तो, ती, ते. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग आणि ते म्हणजे नपुंसकलिंगी. आणि त्यानंतर वचन बदलायला सांगितलं. जर एक वचन असेल तर अनेक, अनेक असेल तर एक वचन करायचं. तर घर. घर आता मुलांना बघा, घर आपण असं सांगतो का? तो घर, ती घर की ते घर म्हणतो? ते घर म्हणतो. म्हणजे ते म्हणजे काय झालं? नपुंसकलिंगी. ओके. आता त्याचं वचन चेंज करा. एक घर, अनेक, अनेक घर बोलतात का आपण? तर अनेक घरे. काय झालं? एक घर, अनेक घरे. म्हणून घर या शब्दाचं लिंग ओळखायला सांगितलं तर ते नपुंसकलिंग आणि वचन बदलायला सांगितलं तर घर, घरे. ओके. दुसरं भिंत. भिंत. भिंत म्हणजे दिवार, बरोबर की नाही? वॉल. तर आता आपण म्हणताना असं म्हणतो की तो भिंत, ते भिंत की ती भिंत? ती भिंत, बरोबर. ती म्हणजे स्त्रीलिंगी. आता वचन चेंज करायचं आहे. एक भिंत, अनेक भिंत बोलतात की अनेक भिंती? अनेक भिंती. म्हणून भिंत ही स्त्रीलिंगी आहे आणि त्याचं वचन चेंज झालं तर भिंती होतात. त्यानंतर चेहरा. चेहरा म्हणजे फेस, आपलं तोंड. चेहरा आपण म्हणताना असं नाही सांग, मुलीचा असो किंवा मुलाचा असो. मुलगी असेल तर आपण असं सांगतो ती चेहरा बघ, असं म्हणतो का? नाही. तर तो चेहरा. काय म्हणतो आपण? तो चेहरा, पुल्लिंगी. आणि वचन चेंज करायचं असेल, बदलायचं, तेव्हा एक चेहरा, अनेक चेहरे. आता आपल्याला आपल्यासाठी प्रश्न दिला आहे बघा, निवारा. आता निवारा हे काय झालं बरं मुलांनो?
निवारा पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे? आता मी सांगितलं होतं की नाही 3 शब्द आपल्याला उपयोगी पडतात, तो, ती, ते. आता तो निवारा, ती निवारा की ते निवारा, कोणता शब्द असतो? तो निवारा. ओके, तर ते पुल्लिंगी झालं. आणि निवारा, निवारे, निवारा, निवारे वचन बदलामध्ये. पुढे आई, आई काय झालं? स्त्रीलिंगी, बरोबर. आणि आईचं अनेक वचन काय येतं? आया. काय येतं? आया. एक आई, अनेक आया. आया म्हणजे आणा नाही हा, इकडे आया म्हणजे आई, अनेक आई झाली. पुढे डोंगर. आता डोंगर हा तो डोंगर, ती डोंगर की ते डोंगर? तो डोंगर. बोलताना आपण कसं म्हणतो? डोंगर. तर तो डोंगर किंवा ते डोंगर. जेव्हा जर ते डोंगर दिलं तर नपुंसकलिंग लिहायचं, आणि जर तो डोंगर दिला असेल तर पुल्लिंग, म्हणजे पुल्लिंग नपुंसकलिंग दोघं येतात इकडे. तर डोंगर हे पुल्लिंग झालं आणि त्याचं वचन बदलत नाही. डोंगर ह्या शब्दाचं वचन बदलत नाही. जसं पाण्याचं वचन बदलत नाही, तसं डोंगर या शब्दाचं वचन बदलत नाही, म्हणून तो डोंगरच शब्द राहतो. त्यानंतर हवा. हवा, तो हवा, ते हवा की ती हवा? ती हवा. हवा आणि त्याचं वचन बदलतं का? नाही, हवा हवाच राहते. पुढे आजोबा. तो आजोबा म्हणतो का आपण आजोबा म्हणजे ते वयाने मोठे, आपण रिस्पेक्ट देतो की नाही? मग आपण काय म्हणतो? ते आजोबा. आजोबा म्हणजे नपुंसकलिंगी आणि त्यांचं वचन बदलत नाही. आजोबा आजोबाच राहतात. ओके, तर पुन्हा बघूया आपण. घर, लिंग त्याचं काय झालं? नपुंसकलिंग, आणि वचन काय झालं? घरे. भिंत, स्त्रीलिंगी, आणि वचन काय झालं? बदललं, भिंती. चेहरा, चेहराचं लिंग पुल्लिंगी, आणि वचन काय होते बदललं तर? चेहरे. निवारा, पुल्लिंगी, आणि वचन बदललं तर निवारा, निवारे. आई, लिंग ओळखा, स्त्रीलिंगी, वचन बदललं तर आया. डोंगर, लिंग ओळखा, पुल्लिंगी, आणि जर वचन बदलायचं तर त्याचं वचन बदलत नाही, डोंगर. हवा, लिंग ओळखा, स्त्रीलिंगी, आणि वचन हवा हवाच राहते. आजोबा, लिंग ओळखा, नपुंसकलिंगी, आणि वचन बदला तर आजोबा आजोबाच राहते. ओके मुलांनो, हे समजलं तुम्हाला? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर मुलांनो, ह्या प्रश्नामध्ये आपल्याला घर आणि सूर्य ह्या शब्दाला अजून दुसरी कोणती नावं आहेत ते आपल्याला इथे दिलं आहे. तर घर हे पहिला शब्द आहे, आणि त्यासाठी सदन, धाम, निवास, गृह, आलय, भुवन हे सारे शब्द त्याला समानार्थी आहेत. म्हणजेच घर या शब्दाला अजून किती नावं आहेत? 6 नावं आहेत. जरी सदन म्हटलं तरी सदन आणि गृह हे आपल्याला 2 शब्द माहितीच आहेत की समानार्थी शब्द आहेत. अजून त्यासाठी किती शब्द आहेत? दुसरे 4 आहेत. म्हणजे टोटल 6 समानार्थी शब्द घर या एका शब्दासाठी आहेत. दुसरा सूर्य. सूर्यासाठी बघा किती सारे शब्द आहेत. आदित्य, सूर्याला आदित्य पण म्हटलं जातं, दिनकर पण म्हटलं जातं, प्रभाकर, रवी, भास्कर, मित्र, भानू, दिवाकर हे सगळे जे शब्द आहेत ते सूर्यासाठी वापरले जातात. बघा मुलांनो, कोणकोणते आहेत? आदित्य, दिनकर, प्रभाकर, रवी, भास्कर, मित्र, भानू, दिवाकर ही सगळी जी नावं आहेत ती कशाची नावं आहेत? सूर्य म्हणजे सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द इतके सारे आहेत. तर समजलं तुम्हाला? म्हणजे एक शब्द सूर्य, त्यासाठी किती नावं आहेत, आणि इकडे घर या शब्दाला सुद्धा किती नावं आहेत. मुलांनो, मागील तासाला आपण घर ह्या कवितेचा भावार्थ समजून घेतला, बरोबर? आणि आजच्या तासाला ह्या कवितेचा स्वाध्याय समजून घेतला.
तर मुलांनो, तुम्हाला ही कविता सगळ्यांना समजली? ओके. तर तुम्ही घरी ह्या कवितेचे पुन्हा वाचन करायचे आहे. स्वाध्याय जो समजून घेतला आहे त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर मुलांनो, आता आपण पुन्हा भेटूया पुढील तासाला. धन्यवाद.